मशीनची होम पोझिशन काय आहे, चकली काढायची आहे, मुरुक्को काढायचं आहे, फीडर वगैरे असेंबली आहे ना, ती तुम्हाला सांगतो मी। असा व्हिडिओ, इतका डिटेल व्हिडिओ आजपर्यंत YouTube वरती कोणाचाच आलेला नाही। डिस्को पापड तुम्हाला डायरेक्टली चकलीच्या फॉर्म मध्ये बनवून दाखवतो मी। तर हे बॅटरीवर चालणारं मशीन हे मार्केटमध्ये नवीन मॉडेल आलेलं आहे। नमस्कार, KP एंटरप्राइजेस अँड AP फूड मशिनरी मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे कुरडई मशीन। हे मार्केटमधले असं पहिलं मशीन आहे की ज्याला बॅटरी बॅकअप आहे। लाईट गेल्यानंतर पण कमीत कमी अर्धा तास हे मशीन तुमचं रनिंग राहणार आहे। आता या मशीनच्या काय काय सेटिंग आहेत, याच्यामध्ये काय काय प्रोडक्ट बनतात, किती प्रकारच्या डाईज आहेत, जवळजवळ 30 ते 35 पेक्षा जास्त प्रकारचे आपल्याकडे डाईज आहेत। आणि इथे हा पॅनल बोर्ड आहे, ह्याच्यावरती तुम्हाला सगळ्या सेटिंग करायच्या आहेत। तर ह्या सेटिंग कशा ऑपरेट करायच्या, आता बघा, ह्याला कनेक्शन केलेलं नाही, हे चालू केल्यानंतर ह्याचा बोर्ड चालू होतोय, म्हणजे हे बॅटरीवरचं मॉडेल आहे। तर ह्याच्या सगळ्या सेटिंग आपण बघणार आहोत की ह्याच्यामध्ये पीठ कसं फीड केलं जातं, त्याच्यानंतर हे नंबर ऑफ टर्न्स झाले की आपल्याला किती मोठी कुरडई काढायची, किती छोटी काढायची, चकली काढायची, मुरुक्को काढायचे, अशा वेगवेगळ्या पदार्थांचा आपण ह्याच्यावरती डेमो बघणार आहोत। आणि पूर्ण मशीन कशी ऑपरेट होणार आहे याचा आपण पूर्ण ह्याच्यावरती ट्रेनिंग बघणार आहोत। फीडर वगैरे असेंबली आहे ना, ती तुम्हाला सांगतो मी। हे वाला फीडर आहे, क्रशर आणि ऑगर। हे क्रशर जे आहे ना, हे पुशिंगचं काम करतं। आपण फीडर घेतला, फीडरच्या आतमध्ये एक सेटिंग आहे। आपला हा क्रशर आहे ना, तो याच्यामध्ये बसणार आहे, इथे तो ह्याच्या आतमध्ये टाकायचा आहे। आता वरून आपण जर का बघितलं तर हा वाला जो पार्ट आहे आतमध्ये टाकून ह्याच्यामध्ये हा वाला फिट करायचा फक्त। हा आपण इथे जर का फिट केला तर आपली क्रशरची जागा प्रॉपरली फिट होते, ठीक आहे। त्यानंतर ह्याचे जे काही होल्स आहेत, मग होल्स या स्क्रू मध्ये बरोबर प्रॉपरली ऍडजस्ट करायचे। त्यानंतर आपण स्क्रूने ह्याला टाय अप करून टाकूयात। हे खालच्या साईडला पण एक नट आहे, ह्या साईडला 2 नट्स आहेत इकडे। हे प्रॉपर नट घेतले आपण। नंतर आपण तुमच्या मशीन सोबत तुम्हाला स्पॅनर दिला जाईल, त्या स्पॅनरने तुम्ही हे प्रॉपरली टाईट करून घ्यायचं आहे। नंतर त्यानंतर आला आपला ऑगर। हा ऑगर जो आहे ना, हा पीठ पुढे घेण्याचं काम करतो। हा जो प्लस आहे, चौकोन बॉक्स आहे, हा चौकोन आतमधल्या साईडला जाईल आणि वरचा जो राऊंड आहे हा बाहेरच्या साईडला येईल। हा आतमध्ये टाकल्यानंतर हा पूर्ण प्रॉपर नाही गेलेला, ह्याला थोडंसं आपण फिरवलं तर हा प्रॉपर आतमध्ये जाईल। तुम्ही इथनं जर का बघितलं तर आतमधल्या साईडला तुम्हाला एक गॅप दिसेल, ठीक आहे। या गॅप मध्ये तुम्हाला हा बरोबर ऑगर फिट करायचा आहे। ऑगर फिट झाल्यानंतर ही जी लेवल आहे, ही एक लेवल येईल। जर का ऑगर फिट नाही झाला तर ह्याची लेवल जी आहे ती बाहेरच्या साईडला राहते थोडीफार। त्यानंतर आपल्याला एक डेल रिंग आहे ब्लॅक कलरचं, देन नंतर हे डेल रिंग आहे, हे डेल रिंग ह्याच्यावरती आपल्याला फिट करायचं आहे। आपण आतमध्ये टाकल्यानंतर एक क्लिप आहे बॅक साईडला, या क्लिपने आपण ती डेल रिंग जी आहे ना, त्याचा जो गॅप आहे मधला, तो आपण भरून टाकणार आहोत। पाहिजे जेवढा हा टाईट होईल ना, तेवढा हा पण टाईट झाला पाहिजे। हे दोन्ही एक लेवलने आतमध्ये गेले पाहिजेत। ते प्रॉपरली टाईट झालं, ह्याच्या दोन्ही मधला जो गॅप आहे हा प्रॉपर त्याच्यात मेंटेन होईल। तो जेव्हा तुमचा फुल फिल प्रॉपरली टाईट बसेल, तुम्हाला इथे कळून जाईल की त्याच्यातला जो गॅप आहे हा खतम झाला। गॅप जोपर्यंत दिसतोय तुम्हाला, तोपर्यंत तुम्हाला हे टाईट करत राहायचं। तुम्ही आता बघू शकता ह्याच्यामध्ये ना, इथं जो गॅप आहे मधला, हा गॅप पूर्ण बंद झालाय बघा। ह्याच्या आतमध्ये जो गॅप होता अगोदर, तो पूर्ण लॉक झालाय। त्यानंतर आपण घेणार कुरडईचा डाय। हा कुरडईचा डाय आहे। या कुरडईच्या डायवरती आपण घेणार ही रिंग। या रिंगला ओरिंग म्हणतो आपण याला, ओरिंग ह्याच्या खाली लावायची। त्यानंतर ही क्लिप आहे, या क्लिपने आपण ह्याला टाय करणार। दॅट्स इट, ही एवढीच असेंबली आहे। हे जेवढे स्पॅनर नट वगैरे आहेत ना, हे सर्व नट तुम्ही ह्या स्पॅनरनी टाईट करून घ्यायचे, हे ढिल्ले नसले पाहिजे, ठीक आहे। नंतर कुरडईचा डाय आहे, हा मुरुक्कोचा आहे। त्याच्यामध्ये आता 1 2 3 4 5 6 7 8 होल्स आहेत। त्याच्यामध्ये 12 होलवाला पण एक असतो आणि 10 होलवाला एक असतो, जसं कोणतं पाहिजे असेल ते एक भेटेल। कुरडईच्या डायमध्ये 1.5 mm, 2 mm, 2.5 mm आणि 3 mm कुरडईच्या डाय 4 साईजेस आहे। हा जो सेम डाय आहे ना, असं सेम डाय, फक्त होलची साईज जी आहे ना, थिकनेस ही व्हॅरी होईल। ह्याच्यामध्ये पण तसंच आहे, ह्याची पण थिकनेस 1.5 mm, 2 mm आणि 2.5 mm, 3च थिकनेस आहे त्याच्यात। आणि होल्सची जी काही क्वांटिटी आहे ती 8 आहे आता, ती 10 आणि 12।
हे 3. ह्याच्यामध्ये टोटल आपल्याकडे 3 3 9 6 डाय ह्याच्यामध्ये. ओके. ह्याच्यामध्ये आपल्याकडं हे 2 आहेत. याच्यात जर का व्हरायटीज अप डाऊन करायचं म्हणलं तर 3 साईजेस आहेत. 10 mm, 5 mm आणि 3 mm. ह्याच्यात 3 झाले, हे पण 9 झाले म्हणजे बरोबर ना. 1 2 3 हे 3 झाले. सेम ॲज इट इज ह्याच्यामध्ये पण तसंच छोटा मोठा 3 झाले. त्याच्यामध्ये 2च साईज आहेत, हाय साईज त्याच्यापेक्षा मोठी साईज. आणि ह्याच्यामध्ये जवळपास 9 साईजेस आहेत. 9 साईज. 9 3 3 3 झाले 18 आणि 18 आणि 9 27. टोटल 27 डायज आपल्याकडे रेडीमध्ये आहेत. म्हणजे त्याचं प्रोग्रामिंग वगैरे सगळं झालेलं आहे. तुम्ही म्हटले की त्याला 8 दिवसामध्ये पंच वगैरे करून वेल्डिंग करून डाय पाठवून दिले पाहिजे असं. सॉरी, आणि अजून हे झालं, ही जे अजून 9 राहिले त्याचे 3 1 2 3 आणि परत 3 3 3 9 त्याचे 9 27 आणि 9 एवढे डाय टोटल आपल्याकडं प्रोग्रामिंग मध्ये रेडी आहे. डाय चेंज करायला डायरेक्ट खाली ऑप्शन आहे. तुम्ही रिंग काढली अशी तुम्हाला जो कोणता डाय हवा आहे तो वाला डाय तुम्ही चेंज करू शकता. आता आपण थोडासा मोठावाला डाय लावून बघूयात. ओ रिंग आहे ही. ओके, लॉक रिंग. हे लॉक रिंगच्या त्याच्यामध्ये तुम्ही हा डाय फिट केला आहे. फक्त हा डाय काढायचा, हा वाला डाय ह्याच्यामध्ये ट्विस्ट करून फक्त बसवायचा. ठीक आहे. हा लॉक झाल्यावरती ह्याची जी डायमेन्शन्स आहे, ह्याची जे काय लाईनअप आहे त्याच्या फक्त खालीच आला पाहिजे. हा जर का वरती आला तर तो लॉकिंग जी आहे ना ती प्रॉपर होते. लॉकिंग जर का जास्त झाली तर तुमचा डाय परत काढताना तुम्हाला जास्त त्रास देईल. फक्त ही रिंग त्याच्यावरती ठेवायची, लॉक रिंग घ्यायची, त्याच्या खाली फक्त डाय लावायचा आपला आणि आपण ह्याला इथं लॉक करणार डायरेक्ट. लाऊडली बोला सर. ठीक आहे. की तुमचे जे काय अप अँड डाऊन्स होत आहेत ते चकली तिरकी वगैरे होती ना, ती तिरकी न होण्यासाठी तुमचं फेडर स्पीड आणि टेबल स्पीड आहे. टेबल स्पीड जर का आपण वाढवलं तर तुमचं जे काय तिरकं वगैरे होतं आहे ना चकली, ते व्हायचं बंद होऊन जाईल. जसं की आता आपण ट्राय करून बघूया. आता हा पूर्ण प्रोडक्शन कंप्लीट झाला, हे होम पोझिशनला येऊन थांबेल. त्यानंतर आपण प्रोडक्शन काढून आपण नवीन चकली बनवताना त्याची जी काय सेटिंग आहे ते आपण सेटिंग चेंज करून बघूया. टेबल स्पीड वाढवलं तर तुमचे जे काही टर्न्स होत आहेत ना ते वाकडे तिकडे होत आहेत ना, ते वाकडे होण्याचा चान्सेस थोडेसे कमी होतात. आपण 58 होतं अगोदर, 61 केलं आहे आणि आता प्ले करूयात. ठीक आहे. अगोदरपेक्षा जी आहे चकली होती ती आत्ता परफेक्ट आली. आता ह्या दोन्हीच्या मधला जो गॅप आहे, हा गॅपमध्ये सेंटर डिस्टन्स, जो कोणता सेंटर डिस्टन्स तुम्हाला ठेवायचा आहे ह्याच्यामध्ये जर का आपण अजून कमी केला, चकलीची साईज कमी केली तर नंबर ऑफ चकल्याच्या टेबलवर बसणार आहेत ना ह्या जास्त बसतील. तुम्ही जेवढं बारीक करणार चकली तेवढे नंबर ऑफ चकली जास्त बसेल. तुम्ही 1 राऊंडची चकलीपासून ते 13 राऊंडची चकलीपर्यंत बनवू शकता. 13 राऊंडची चकली पण तुम्हाला मी बनवून दाखवतो. सिंगल राऊंड चकलीपासून जर का तुम्ही सिंगल राऊंड चकली बनवत असाल ना तर तुमच्या जवळपास 40 चकल्या बसतात सिंगल राऊंडवाल्या. ठीक आहे. जर तुम्ही 3.5 राऊंडची चकली बनवत असाल, कॅल्क्युलेशननुसार आपण 5.5 सेकंदामध्ये 1 चकली बनते. ठीक आहे. तर 1 मिनिटामध्ये तुमच्या 12 चकल्या झाल्या आणि कॅल्क्युलेशननुसार जर का धरलं आपण तर 1 तासामध्ये तुमच्या 720 चकल्या बनतात. डिपेंड करतं तुमच्या चकलीची जाडी किती आहे. जर का तुमची चकलीची विड्थ आणि थिकनेस जास्त असेल, 1 चकली 10 ग्रॅमचं कॅल्क्युलेशन धरलं तर तुमचे 7 किलो 200 ग्रॅमचं प्रोडक्शन निघतंय. तेच जर का तुमचं 15 ग्रॅमची चकली असेल तर जवळपास तुमचं 8.5 ते 9 किलोचं प्रोडक्शन निघतंय 1 तासामध्ये. करू चालू. स्क्रीन ज्या टायमिंगला तुम्ही ऑन करणार आहात त्याच्या अगोदर तुमचं होम पोझिशन ह्या नोझलच्या खाली आलं पाहिजे. जिथं स्क्रीन आहे स्क्रीनच्या शेजारी तुमचं जो टेबल आहे ही वाली त्याची होम पोझिशन राहते. त्या होम पोझिशनला तुमच्या नोझलच्या खाली घेण्यासाठी तुम्हाला एक्स ॲक्सिस स्ट्रेट ढकलायचं आहे, ते पण हळूहळू ढकलायचं आहे. तुम्ही एकदम फास्ट नाही ढकलायचं आहे. आणि तेच तुमचं वाय ॲक्सिसला ढकलायचं आहे.
हे स्ट्रेटच ढकलायचं. डायगनॉली ढकललं तर तुमचा जो काय पॅनल आहे खालचा हा हार्म होऊ शकतो. आफ्टर दॅट हे होम पोझिशनला आलं त्यानंतरच तुम्ही हा स्विच जो आहे तो ऑन करायचा. ओके, ऑन केल्यानंतर तुम्हाला ते एक ब्लिंक होईल आणि तुमची स्क्रीन तुमच्या समोर दिसेल. आता स्क्रीनची तुम्हाला प्रॉपर माहिती देतो. अगोदर बटन समजून घ्या. हा फर्स्टवाला बटन आहे अप जाण्यासाठी, सेकंड बटन डाऊन जाण्यासाठी, थर्ड बटन सिलेक्ट आणि सेव्ह, आणि फोर्थ बटन जे आहे हे तुमचं प्ले आणि पॉज करण्यासाठी. एकदा तुम्ही प्लेचं बटन दाबलं तर तुमचं प्रोडक्शन चालू होईल. प्रोडक्शन चालू झाल्यानंतर तुम्हाला फक्त पॉज करायचं असेल, कुठंही असेल तुमचं टेबल, तुम्हाला एकदा पॉजचं बटन दाबायचं, सोडून द्यायचं. ते ऑटोमॅटिकली प्रोडक्शन जे काय हातात घेतलेलं आहे ते कम्प्लीट होईल आणि होम पोझिशनला येऊन टेबल थांबेल. ओके, आता स्क्रीनवरती येऊयात आपण. इंटरनल डायमीटर. इंटरनल डायमीटर इन द सेन्स तुमच्या चकलीच्या मधला जो गॅप आहे, तुमचा स्टार्टिंग पॉईंट, तो तुम्हाला बंद एकदम क्लोज हवा आहे का ओपन हवा आहे. जर का ओपन हवा आहे तर तुम्ही इंटरनल डायमीटर वाढवू शकता. ॲज इट इज जर का आत्ता बघितलं तर आपण इंटरनल डायमीटर 1.110 लिहिलं, 1.10 ठेवलं. त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे, तुम्हाला जे काय इंटरनल डायमीटर वाढवायचं आहे, गॅप ठेवायचं चकलीमध्ये, तर इंटरनल डायमीटर तुम्ही इन्क्रीज करा विथ द यूज ऑफ दिस 3 बटन्स. ठीक आहे. नंतर वायर डायमीटर टर्न्स आहे. सेकंड ऑप्शन टर्न्स. टर्न्स इन द सेन्स तुमचे किती राऊंड्स तुम्हाला हवेत, 1 राऊंड, 2 राऊंड, 3 राऊंड. सेकंड ऑप्शन टर्न्स. टर्न्स तुम्हाला किती हवेत, 1 राऊंड, 2 राऊंड, 3 राऊंड. तुम्हाला 1 राऊंडपासून ते 13 राऊंडपर्यंत तुम्ही चकली बनवू शकता. ओके. त्यानंतर आहे थर्ड ऑप्शन वायर डायमीटर. वायर डायमीटर इन द सेन्स तुमची 1 राऊंड पूर्ण झाला, नंतर सेकंड राऊंड शेजारी जो येणार आहे तो तुम्हाला एकदम चिटकून हवा आहे का थोडं डिस्टन्सवरती हवा आहे. जर डिस्टन्सवरती हवा आहे तर तुम्ही त्याचं वायर डायमीटर वाढवू शकता. ठीक आहे. फोर्थ ऑप्शन फॉरवर्ड टाईम आणि फिफ्थ ऑप्शन आहे त्याच्यानंतर वायर डायमीटर नंतर फॉरवर्ड टाईम आणि बॅकवर्ड टाईम. ठीक आहे. फॉरवर्ड टाईम आणि बॅकवर्ड टाईम. फॉरवर्ड टाईम बॅकवर्ड टाईम सिंक्रोनाइज आहे, ते तुम्हाला चेंज नाही करायचे. हे डिपेंड करतं तुमचं डायरेक्टली जे काय कटिंग आहे ना. बॅकवर्ड टाईम तुमचं स्ट्रेच करणार आहे, आता जो तुमचा फॉरवर्डमध्ये मूव्ह होणार आहे तो रिव्हर्समध्ये फिरून तुमचं स्ट्रेच करणार आणि तोडणार. हे दोन्ही चकलीसाठी कुरड्यासाठी सिंक्रोनाइज ऑलरेडी आहे 5:50, त्याच्यामुळे तुम्हाला चेंज करायची गरज नाही आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे सेंटर डिस्टन्स. सेंटर डिस्टन्स इन द सेन्स तुमच्या टेबलवरती एक चकली बनली पूर्ण किंवा एक कुरडई बनली आणि दुसरी कुरडई बनली, ह्या दोन्ही कुरडईच्या मधलं जे सेंटरचं अंतर आहे ते म्हणजे सेंटर डिस्टन्स. ठीक आहे. त्यानंतर त्याच्या पुढचा ऑप्शन आहे टेबल स्पीड. टेबल स्पीड जे आहे हे हा टेबलचं स्पीड आहे, डिपेंड करतं तुमच्या डववरती, तुमचा डव हार्ड आहे का सॉफ्ट आहे. आणि फीडर स्पीड पण तेच आहे, जे तुमचं डिपेंड करतं डववरती हार्ड आहे का सॉफ्ट आहे. जर का तुमचं टेबल स्पीड आपण धरूयात, टेबल स्पीडच्या टायमिंगला तुमचा डव जर का हार्ड असेल तर त्या टायमिंगला तुम्ही टेबल स्पीड कमी करणार, आणि जर का तुमचा डव सॉफ्ट असेल तर टेबल स्पीड वाढवणार. वायसा वर्सा फीडर स्पीडमध्ये असं होतं, जर का टेबल स्पीड डव जर का तुमचा हार्ड असेल तर तुमचा फीडरचं स्पीड जास्त होणार, जे की पुशिंग आहे ते पुशिंग जास्त होणार. आणि जर का तुमचा डवचा कन्सिस्टन्सी एकदम फ्लुइड आहे तर त्या टायमिंगला तुमचं जे काय फीडरचं स्पीड आहे ते कमी होईल. ठीक आहे. त्यानंतर थर्ड ऑप्शन आहे गो टू सेंटर. त्यानंतरचं ऑप्शन गो टू सेंटर आणि कंटिन्युअस ऑपरेशन. गो टू सेंटर इन द सेन्स तुमची चकली पूर्ण कट झाली आणि लास्टला ती स्ट्रेच होते पूर्ण, तर ती स्ट्रेच होऊ नये ह्यासाठी गो टू सेंटर आहे, ती जागेवरती कट करण्यासाठी. तुमचं कटिंग ऑप्शन जो आहे ना तो प्रॉपर कटिंग होण्यासाठी, चकलीच्या कटिंगसाठी प्रॉपर मिळू शकतो आपण, फक्त चकलीच्या प्रॉपर कटिंगसाठी गो टू सेंटर आहे. त्याच्यानंतरचं ऑप्शन आहे कंटिन्युअस ऑपरेशन. कंटिन्युअस ऑपरेशन इन द सेन्स तुमचा टेबल इथं चालू होईल प्रोडक्शनला, तुमचं पूर्ण टेबल भरेल, प्रोडक्शन परत होम पोझिशनला येईल टेबल आणि इथून लगेच चालू होईल. तोपर्यंत तुमच्या ज्या काही चकल्या कुरड्या तुम्ही बनवल्यात त्या तुम्ही कंटिन्युअसली उचलून घेतल्या पाहिजे. तुम्ही कंटिन्युअसली उचलून घेणार, तुमचं टेबल कंटिन्युअसली चालू. हे तुम्ही एका तासाचं प्रोडक्शन जे तुम्हाला मी अगोदर सांगितलं, एका तासामध्ये तुम्ही 720 चकल्या बनवू शकता. डिपेंड तुमचं 7 किलोचं प्रोडक्शन ते 9 किलोचं प्रोडक्शन, हे टोटल तुमचं निघतंय. एका तासात 720 कुरड्या, एका 5 सेकंदामध्ये 1 कुरडं. मशीनसोबत तुम्हाला 3 डाय भेटतील. ठीक आहे. मग तुम्ही कुरडईवाला घेताय तर कुरडईचा घ्या, दुसरा चकलीचा घ्या, तिसरा तुम्हाला चकली किंवा कुरडई दोन्हीपैकी कुठला घ्यायचा तो घ्या. आपले सेट डिफाईन राहतात. तुम्हाला चकलीचा जर का डाय घ्यायचा असेल, तुमचं चकलीचं प्रोडक्शन आहे तर तुम्ही ॲडिशनल आमच्याकडून तुम्हाला एक डाय दिला जातो कुरडईचा. कधी ना कधी तुम्ही कुरडई ट्राय करू शकता. भले तुमचं चकलीचं प्रोडक्शन आहे, उद्याच्याला तुमचं प्रोडक्शन थांबलं, तुम्ही कुरडई बनवायला घेतलात तर तुमचं कुरडईचं पण प्रोडक्शन होईल. असे तुम्हाला 3 वेगवेगळ्या प्रकारचे डाय दिले जातील.
एक सेट राहील त्याच्यात. त्याच्यापेक्षा वेगळा कोणता तुम्हाला डाय घ्यायचा असेल तर तुम्हाला 1400 रुपये एक्स्ट्रा डायचे पे करायचे. जर कोणता डाय समजा तुम्हाला आहे 3 डाय आहेत, हे तुमचे फिक्स झाले. हा सेट आहे, समजा एक कुरडईचा आहे, एक चकलीचा आहे आणि एक समजा पट्टीचा आहे. तुम्हाला वेगळा कुठला डाय हवा आहे, पट्टी पापड किंवा XYZ जे कोणता डाय आहे थर्डवाला, तर तो वाला जो डाय असेल ना फिक्स झालेला, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठला डाय हवा असेल ना तर 1400 त्याचे चार्जेस आहेत, तो तुम्ही डाय घेऊन जाऊ शकता. आणि याच्यामध्ये वडे वगैरे होतात का? कशाचे वडे? आपण मुगाचे वडे वगैरे करतो. नाही 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 नाही. ह्याच्यामध्ये चकली, कुरडई, पट्टी पापड, मुरकू, स्टिक्स, रिंग मुरकू, कै मुरकू, ट्विस्ट मुरकू एवढे सगळे आयटम बनतात. ह्याच्यामध्ये साईजेस तुमच्या 1 रुपयावाली आणि 5 रुपयावाली आणि 3 रुपयावाली टोटल 9 साईजेस आहेत. 9 तुम्हाला मी आयटम सांगितले, मल्टिप्लाय बाय 3 करा, 27 तुमचे आयटम ह्याच्यामध्ये बनतात. जर का तसं ओव्हरऑल विचार करायला गेलं तर. पण मेन प्रोडक्ट आपले किती आहेत? 9च. मग व्हरायटीज त्याच्यामध्ये काय येणार? तुमच्या साईजेस येणार. टॅक्स तुमची साईज अलग अलग होणार, तसं तुमची व्हरायटी चेंज होणार. बोला. डिस्को पापड होतात काय? बनतात ना, डिस्को पापड पण बनवू शकतो. हे वाले डाय आहेत डिस्को पापडचे, बरोबर. डिस्को पापडमध्ये काय तुम्ही स्टिक्स बनवणार ना डिस्कोच्या? नाही, गोलवाले तुम्ही चकली सारखंच ना, सेम ॲज इट इज. असे छोटे आपण जे बनवतो तुम्ही फक्त गोल मारणार, त्याला एक राऊंड राहणार, एकच राऊंड वाला. हां बस वाला हा डाय आहे. त्याच्यामध्ये साईजेस अलग अलग राहतील तुम्हाला. प्लस वाला जो डाय आहे हा डिस्को पापडसाठी पण यूज केला जातो. त्या डायमध्ये तुम्ही व्हरायटीज भेटेल तुम्हाला, जी तुम्हाला 1 राऊंड, 2 राऊंड, 3 राऊंड किंवा मग त्याच्यामध्ये साईजेस आहेत. ह्या वाला जो डाय आहे हा 10x2चा आहे. ह्याच्या व्यतिरिक्त कुठला दुसरा डाय पाहिजे असेल तर तो पण तुम्हाला कस्टमाइज करून दिला जाईल. बघा, हे सर्व जे डाय पुढे ठेवलेत ना, हे सर्व डाय आपण कस्टमाइज करून देऊ शकतो तुम्हाला तुमच्या साईजच्या नुसार, तुम्हाला जसे हवेत तसे. हे वालं रिंग आहे, ह्याची लॉक रिंग म्हणतो आपण ह्याला. ही लॉक रिंग काढायची, हा वाला डाय काय साईडला करायचा. तुमचा डिस्कोवाला जो डाय आहे हा डाय ह्याच्यामध्ये लावायचा. त्या टायमाला तुम्ही डाय चेंज करताना ह्याच्या आतमध्ये जे काय पीठ वगैरे राहिलेलं आहे हे तुम्हाला प्रॉपरली पहिल्यांदा क्लीन करायचं आहे, नंतर दुसरा डाय लावायचा आहे. बिकॉज ऑफ हा डाय तुम्ही फिक्स केला, नंतर तुम्ही ह्याच्या खाली लावला, प्रोडक्शन होताना तुमचं त्याला प्रेशर पडणार आहे, हा डाय डायरेक्टली सटकून खाली येऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला अगोदर तो पूर्ण प्रॉपर क्लीन करायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला हा वाला डाय दुसरा लावायचा त्याच्यावरती. लॉक रिंग सेट केली, चालू झालं. हे झाल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर तुमची जी काय हाईट आहे ही फायनल करायची, की तुम्हाला किती हाईट घ्यायची आहे. हाईट खाली करण्यासाठी हे अँटी क्लॉकवाईज फिरवलं तरी हाईट खाली जाते, जर आपण क्लॉकवाईज फिरवलं तर हाईट वर जाते. ठीक आहे, हा डिस्टन्स. हां, ह्याच्यामध्ये जो काय डिस्टन्स आहे हा अँटी क्लॉकवाईज फिरवला तर खाली जाणार आहे, क्लॉकवाईज फिरवला तर वाढणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आत्ता अगोदर लावली होती सेटिंग कुरडायची, आता आपण डिस्को पापडसाठी जी काय सेटिंग आहे ना ती लावूयात. डिस्को पापड तुम्हाला डायरेक्टली चकलीच्या फॉर्ममध्ये बनवून दाखवतो मी, जे एखादी सेटिंग राहते. इंटरनल डायमीटर 6 आहे, ह्याला आपण 5 करूयात किंवा 4 करूयात एकदा आता स्टार्टिंगसाठी. त्यानंतर टर्न्स आपण करूयात 2 आणि जे वायर डायमीटर आहे हे वायर डायमीटर करूयात 4. एक नॉर्मल सेटिंग आहे ही डिस्को पापडची, त्याच्यामध्ये तुम्ही व्हरायटीज ऑफ डिस्को पापड बनवू शकता. बाकीची जी काय सेटिंग आहे ती प्रॉपर सेम टू सेम राहील, याच्यामध्ये काहीच चेंज करायची गरज नाही आहे. खालचं चकली होतं तसं तसं चकली राहील, तुमचा डिस्को पापड बनवणं चालू होईल. हे झालं असं. ह्याला मुरुकू देखील म्हणू शकतो आपण, डिस्को पापड देखील म्हणू शकतो. जर तळून दिलं तर मुरुकू, तळून नाही दिलं तर डिस्को पापड. कुरकुरे. आपण ह्या मशीनची संपूर्ण माहिती बघितलेली आहे, की ह्याच्यावरती प्रोडक्ट काय काय बनतात, कसे कसे बनतात, मशीनची होम पोझिशन काय आहे, त्याच्यानंतर मशीनची रेस्टिंग पोझिशन काय आहे. आता ह्या मशीनमध्ये आपण इथे बॅटरी कनेक्शन दिलेलं आहे, तर मशीनला आपण पॉवर दिलेली नाही आहे.
तरी मी इथून ऑन केल्यानंतर मशीनचा पॅनल सुरू होतोय आणि इथून ऑपरेट केल्यानंतर तुमचं मशीन ऑपरेट होतंय. तर हे बॅटरीवर चालणारं मशीन आहे. हे मार्केटमध्ये नवीन मॉडेल आलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रोडक्ट बनतात त्याचा आता सीझन जस्ट स्टार्ट होतोय. ह्याच्यामधून जे प्रोडक्ट निघणार आहे ते डायरेक्टली आपण उन्हामध्ये वाळवणार आहे. जसं आपण ह्याच्यामध्ये प्रोडक्ट बघितले, कुरडई, मुरुक्कू, पट्टी पापड, या सगळ्या गोष्टी आपण याच्यावर बनल्यानंतर डायरेक्ट उन्हामध्ये वाळायला टाकणार आहोत. तर कमीत कमी इन्व्हेस्टमेंटच्या 1 लाखाच्या आतला इन्व्हेस्टमेंटचा जो बिझनेस आहे तो ह्या मशिनरीने होणार आहे. या मशीनची इन्व्हेस्टमेंट तर आहे 1 लाख रुपये, पण या मशीनपासून जे बनणारं प्रोडक्ट आहे त्याचं प्रॉफिट मार्जिन किती, त्याचं जे रॉ मटेरियल आहे त्याची कॉस्टिंग किती, त्याची मार्केटिंग कॉस्ट किती, त्याचं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट किती, या सगळ्या गोष्टींची माहिती घेण्यासाठी तुम्ही आमच्या कंपनीला कॉन्टॅक्ट करा. आणि हा संपूर्ण व्हिडिओ, असा व्हिडिओ, इतका डिटेल व्हिडिओ आजपर्यंत यूट्यूबवरती कोणाचाच आलेला नाही. तर ह्या मशीनच्या खरेदी संदर्भात माहितीसाठी आता व्हिडिओवरती जे नंबर्स दिलेले आहेत त्याच्यावर तुम्ही कॉल करा. आमच्या ऑफिस स्टाफला कॉल करा, ते तुम्हाला मशीनची अजून डिटेलमध्ये माहिती देतील. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा अजून तुम्हाला कोणकोणत्या मशिनरीबद्दल माहिती पाहिजे, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या कंपनीचे जे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, वेगवेगळ्या मशिनरीचे काय काय प्रॉफिट मार्जिन आहेत, ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत, या सगळ्यांची माहिती घेण्यासाठी जे आमचे नवीन नवीन व्हिडिओ येतात ते तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये येऊन जातील. थँक्यू.